नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी नांदुरा येथे प्रभाग 7 मध्ये हातपंप दुरुस्तीला सुरुवात। रामसिंग ठाकूर यांचा पुढाकार, आमदार चैनसुख संचेती व भाजप नेते सुधीरभाऊ मुरेकर यांचे मार्गदर्शन। नांदुरा नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती श्री रामसिंग रमेशसिंग ठाकूर यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 7 मधील खळवाडी भाग व अंबानगर येथे बंद पडलेल्या हातपंपांच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमासाठी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माझे मुख्य मार्गदर्शक माननीय श्री चैनसुख संचेती यांचे विशेष सहकार्य लाभत असून माझे नेते व नगराध्यक्षपदी भाजप नेते श्री सुधीरभाऊ मुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वेगाने सुरू आहे। मागील काही दिवसांपासून परिसरातील काही हातपंप तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते, त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक रामसिंग ठाकूर यांनी तात्काळ पाहणी करून संबंधित विभागाशी समन्वय साधत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली। सध्या खळवाडी व अंबानगर परिसरातील हातपंप दुरुस्तीचे काम प्राधान्याने सुरू असून प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व हातपंपांची तपासणी करून टप्प्याटप्प्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे। नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। यावेळी बोलताना श्री रामसिंग ठाकूर म्हणाले, पाणी हा मूलभूत प्रश्न असून तो तातडीने सोडविणे ही आमची जबाबदारी आहे। माझे मुख्य मार्गदर्शक आमदार चैनसुख संचेती यांचे विशेष सहकार्य आणि माझे नेते नगराध्यक्षपदी भाजप नेते सुधीरभाऊ मुरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे हे काम गतीने पूर्णत्वास जात आहे। या कामामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच सर्व हातपंप कार्यान्वित झाल्यानंतर पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।